हॅलो, नमस्कार. आज पावसाळा स्पेशल अगदी तोंडाला पाणी सुटणारा असा झणझणीत खेकड्याचा रस्सा आणि त्याचं कालवणचं बेत आहे आमच्या इकडं. यामध्ये आपण खेकड्याचे नेंगे असतात ते अशा पद्धतीने जे छोटे छोटे हे असतात ना नेंगे, ते अशा पद्धतीने काढून ते स्वच्छ धुवून त्याचा रस्सा कसा बनवायचा, परत खेकड्याचं कालवण कसं बनवायचं, परत त्यामध्ये जो मेंदू असतो त्याच्या डोक्यामध्ये तो काढून तो कसा शिजवायचा, ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खेकड्याचा व्हिडिओ. तर तुम्ही नक्की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर हे बघा, हे अशा पद्धतीनं हे साफ करायचं आहे आपल्याला. यावरती माती असते ना, ती निघून जावी म्हणून ब्रशने असं घासून पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे. आता हा खेकडा बघा, हा असा ओपन करायचा आहे आपल्याला. याचा जो डोक्याचा भाग असतो त्यामध्ये मेंदू असतो. हा मेंदू आहे. तर हा आपल्याला एका हाफ वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. एक साईडला करायचा आहे काढून, आणि हा जो भाग आहे तो टाकून द्यायचा आहे. तर इकडे बघा अशा पद्धतीनं हे पण आपल्याला टाकायचं आहे असं, आणि हे तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे अशा पद्धतीने हे साफ करायचे आहेत आपल्याला खेकडे सगळे. तर खेकडा खायचं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने, ओमेगा 3, विटॅमिननी तर भरलेला असतो खेकडा. तर नक्की पावसाळ्यामध्ये एकदा तरी आवर्जून खावा. तर चला, मसाल्यासाठी काय काय छोटंसं वाटण करणार आहे. त्यासाठी धने, जिरे, काळी मिरी, परत ओलं खोबरं, सुकं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर याची वाटण करून घेणार आहे. तर इकडे बघा, हे आपले साफ करून झाले आहेत खेकडे. इकडं आपलं पातेलं पण गरम झालं आहे. त्यामध्ये आपण तेल घालूया, 2 पळ्या तेल घालूया. बारीक चिरलेला एक मोठा कांदा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये आपल्याला. तर छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत थोडं भाजून घेऊया. आणि मग आता यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकायची आहे. थोडंसं तिखट, एक 2-3 चमचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकताय तिखट. मी ते 3 चमचे तरी तिखट घालणार आहे. तर 4 चमचे तिखट घालणार आहे मी इथं. मग आता यामध्ये हे जरासं तेलामध्ये तिखट भाजून घ्यायचं आहे आपल्याला, आणि मग खेकडे घालायचे. तर इकडे बघू शकता तुम्ही, छान असे हे परतून घ्यायचे तेलामध्ये. हे पण घालूया, मोठे जे नांगे आहेत ते. आणि जे बारीक नांगे आहेत त्याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे, त्याचं सूप बनवायचं आहे, आमटी. आणि याचं हे कालवण बनवायलो आपण आता. तर आता हे की नाही तेलामध्ये थोडं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. छान एक 5-10 मिनटं वाफेवरती फोडणीमध्ये असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडं पाणी गरम घालायचं आहे यामध्ये, म्हणजे लवकर शिजण्यास मदत होते खेकडा. गरम पाणी जास्त पण घालायचं नाही आहे, थोडं घालायचं आहे, अगदी खेकड्यात जोपर्यंत बुडेल एवढंच. चला, तर मग यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालूया आता. आणि झाकण लावून एक 20-30 मिनटं तरी शिजायला पाहिजेत खेकडा. बारीक गॅसवरती ठेवा. बारीक गॅसवरती शिजू द्यायला सोडायचं आहे. सर्दी, खोकला आणि अशक्तपणा जर तुम्हाला असेल तर ते दूर करण्यासाठी खेकड्याचा फार उपयोग होतोय. त्याचा सूप, रस्सा प्यावा आवर्जून पावसाळ्यामध्ये. तर इकडे बघा, हे आता जो आपण मेंदू वाटीमध्ये काढून घेतला होता मगाशी, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि तिखट घालायचं आहे. मी तिखट 1 चमचा घालते.
तर एक मी खेकड्याचं डोक्याचं हे कवची जी असते ती काढून घेतली होती. त्यामध्ये मी हे शिजवणार आहे. हे यामध्ये शिजवलं की नाही, हे भांड्यातच ॲक्च्युली शिजवतात सगळेजण. खरं हे अशा पद्धतीने तुम्ही शिजवून बघा, इतकं टेस्टी लागते हे. याची खूप चवीला तर खूप छान लागते, अप्रतिम असं लागते. एक वेगळीच चव येते याची. नक्की तुम्ही असं करून बघा, खरंच सांगते मी. तर एक हे आता पातळ आहे, जोपर्यंत घटसर जरा जाडसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं. एक 5-10 मिनटात होते लगेच. 10 मिनटं पण लागत नाही त्याला, 5 ते 7 मिनटात. हे बघा, हे झालेलं आहे आता आपलं तयार, शिजलेलं आहे. अशा पद्धतीनं शिजवायचं आहे. यामध्ये तर कॅल्शियम इतकं असतं, हे टाकून द्यायचं नाही आहे आपल्याला. हे खाल्ल्यामुळं तुमच्या गुडघ्यांना खूप फायदा आहे याचा. हाडांसाठी कॅल्शियम असतं ना याच्यामध्ये. तर इकडे आता याचा रस्सा बनवूया. छोटे जे हे आहेत ना नेंगे त्याचा. तर मी हे पण स्वच्छ धुवून घेतलं आहे. तर इकडे खलबत्त्यामध्ये असं चेचायचं आहे याला, चांगलं असं कुटून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मी गॅसवरती पाणी ठेवलं आहे ह्यामध्ये मिक्स करायला. म्हणजे जरासं जास्त गरम पाणी घ्यायचं नाही आहे आपल्याला, थोडं गरम पाणी, म्हणजे एक हात बुडेल सगळं गरम पाणी घ्यायचं आहे. नाहीतर मग ते शिजते गरम पाण्यामध्ये. त्यासाठी यामधला अर्क जो आहे ना पायामधला, तो आपल्याला काढायचा आहे. यामध्ये असं चेचून त्यामध्ये पाणी घातलं की त्यातला अर्क पाण्यामध्ये येते ऑटोमॅटिकली, अशा पद्धतीने. आणि हे हाताने असं चांगलं मॅश करायचं. त्यामुळं त्यामध्ये जे आतमध्ये अर्क असतो तो बाहेर येतो आणि त्याचं हे पाण्यामध्ये सगळं मिक्स होते. या पाण्याचंच आपल्याला सूप किंवा रस्सा बनवायचा आहे. अशा पद्धतीने सगळं मी चेचून घेणार आहे. हे सगळे खेकड्याचे छोटे नेंगे आहेत ते सगळे चेचून घेऊन अशा पद्धतीने मी याचं सगळं हे अर्क काढणार आहे. बघू शकता तुम्ही कसं करायला मी. हे बरेच जण मिक्सरला वगैरे हे करतात, त्यापेक्षा हे असं केल्याने खूप चवीला होतो रस्सा याचा. चविष्ट, फार छान आणि टेस्टी पण होतो. यामध्ये झिंक, सेलेनियम यासारखे पोषक घटक पण असतात, त्यामुळं याचा शरीराला तर खूप फायदा होतो. सर्दी वगैरे असली तर लगेचच कमी होऊन जाते हे याचा रस्सा पिल्यामुळं, सूप पिल्यामुळं. सर्दी, खोकला, जुनी लोक काय करायचे, पावसाळ्यामध्ये हे नक्की आणून हे करायचे, त्यामुळं त्यांना दवाखान्याला वगैरे जायची गरजच पडायची नाही. तर अशा पद्धतीने मी सगळं याचा अर्क काढून घेतला आहे आणि पाण्यामध्ये गाळून घेतला आहे तो. त्यामध्ये जे काही असेल ते निघून जाते, कवची वगैरे. तर इकडे भांड्यामध्ये मी तेल घालत आहे 2 पळ्या. आता एक कांदा घालूया याच्यामध्ये, बारीक चिरलेला कांदा. सोनेरी रंगी तोपर्यंत परतून घेऊया छानपैकी. परतून झाल्यानंतर मग इकडे मी चवीप्रमाणे तिखट घालणार आहे. याच्यामध्ये मी 4 चमचे तरी तिखट घालले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. जास्त तुम्हाला जर स्पायसी नसेल तर कमी घालू शकता. मी मगाशी जे मसाला तुम्हाला दाखवलं होतं त्याचं वाटण केलं आहे ते घालत आहे याच्यामध्ये. ते वाटण मी ह्याच्यामध्ये पण यूज करणार आहे, थोडं रस्स्यामध्ये. आता हे जर रस्सा बनवायला त्याच्यामध्ये, आणि थोडं ते कालवणमध्ये, असे 2 भाग करून मसाला यूज करणार आहे तो. तर
हे बघा इकडे आपले शिजले आहेत, आपले खेकडे शिजलेत छान. त्याच्यामध्ये पण थोडासा मसाला यूज करणार आहे भाजलेला, अशा पद्धतीने. तर ते पण झालं आहे आपलं खेकड्याचं कालवण. तिकडे थोडंसं एक 5 मिनटं शिजवून घेणार आहे ते मसाल्याचं. आता यामध्ये जास्त मसाला नाही घालायचा आहे आपल्याला, नाहीतर मसाल्याचाच फ्लेवर येते. त्यासाठी मी थोडासाच मसाला घालत आहे. आणि मग आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बघून अंदाजे. आणि हे छान मसाला आपल्याला भाजून घेतला आहे मी. आता बघू शकता, हे बघा हे असं, हा जो खेकड्यांचा चेचलेला अर्क आहे तो अशा कोमट पाण्यामध्ये मी काढून घेतला आहे आणि तो आता यामध्ये ओतते आहे. बघू शकता तुम्ही. आता हे काय करायचं आहे, आपल्याला एकसारखं उकळी येईपर्यंत ढवळतच राहायचं आहे, नाहीतर मग हे रस्सा आहे ना तो फुटू शकतो. त्यासाठी जास्त आपल्याला शिजवून घ्यायचं नाही आहे. त्यासाठी काय करायचं आहे, पहिलाच आपल्याला मसाल्यामध्ये तिखट मीठ शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे जास्त उशीर न शिजवता फक्त एकच उकळी काढायचं ह्याला, आणि ते पण चमचा नाही काढायचं यातला, ढवळतच राहायचं आहे उकळी येईपर्यंत. बघा किती छान आपला रस्सा, झणझणीत रस्सा आणि परत कालवण आपलं तयार झालं आहे. कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. बाय.